सुप्रभातम छात्राः. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माण करा, प्रश्न तयार करा. याकरिता हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न निर्माणम कुरुत हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येत असतो. म्हणून तो कसा निर्माण करावा, प्रश्न कसा निर्माण केला पाहिजे, याकरिता हे प्रकरण काळजीपूर्वक अभ्यासा, लक्ष देऊन अभ्यास करा. प्रश्नार्थकाः. प्रश्नार्थक. प्रश्न निर्माणार्थम किम सर्वनाम उपयुज्यते. प्रश्न निर्माणाकरिता किम हे सर्वनाम याची उपयोजना केली जाते, जोडलं जातं. या किम सर्वनामाचे 3 प्रकार. पुल्लिंगात वेगळं, स्त्रीलिंगात वेगळं आणि नपुंसकलिंगामध्ये वेगळं, ते आपण पाहून आलो. पुल्लिंगामध्ये कह, स्त्रीलिंगामध्ये का आणि नपुंसकलिंगामध्ये किम. ते पूर्ण टेबलच पाठ करायचं आहे. पुल्लिंगामध्ये कह कौके, कम कौकान, केन काभ्याम कैहि, कस्मै काभ्याम केभ्यः, कस्मात् काभ्याम केभ्यः, कस्य कयोः केशाम, कस्मिन् कयोः केषु. हे पुल्लिंगामध्ये. स्त्रीलिंगामध्ये सुद्धा का के कहा, काम के कहा, कया काभ्याम काभिः, कस्यै काभ्याम काभ्यः, कस्याः काभ्याम काभ्यः, कस्याः काभ्याम कस्याः कयोः कासाम, कस्याम कयोः कासु. सप्तमी. आणि नपुंसकलिंगामध्ये प्रथमा द्वितीया वेगळी आहे, बाकी तृतीयापासून सप्तमीपर्यंत पुल्लिंगाप्रमाणे. किम के कानी प्रथमा, किम के कानी द्वितीया आणि तृतीयापासून पुल्लिंगाप्रमाणे. हे जर तुमचे 3 टेबल पाठ असतील, तसेच आज जे आपण प्रकरण शिकणार आहोत हे जर पूर्ण तुम्ही अभ्यासलं, तर तुम्हाला कोणत्याही वाक्याचा प्रश्न सहजरीतीने करता येईल. कुठेही समस्या किंवा गोंधळ निर्माण होणार नाही. म्हणून हे प्रकरण व्यवस्थित अभ्यासा. प्रश्न निर्माणार्थम किम सर्वनाम उपयुज्यते. प्रश्न निर्माणाकरिता किम या सर्वनामाचा उपयोग केला जातो. तसेच क अक्षरेण अन्ये प्रश्नार्थकाः आरभन्ते. क या अक्षराने इतर प्रश्नार्थक शब्दा सुरुवात होतात किंवा आरंभ करतात. ते ककाराः, त्यांना ककार असे म्हणतात. त्यांची सुरुवात क या अक्षराने आहे. असे यथा, जसे किम कुत्र कति कदा कुतः कथम किमर्थम. परत वाचा. किम कुत्र कति कदा कुतः कथम किमर्थम. यांचा अर्थ जाणून घ्या. किम म्हणजे काय किंवा कोण, कुत्र कुठे, कति किती, कदा केव्हा, कुतः कुठून, कथम कसे आणि किमर्थम कशाकरिता. हे सप्त ककार म्हणतात यांना, कारण यांची सुरुवात क या अक्षराने आहे. जसं किम या सर्वनामाचा उपयोग केला जातो प्रश्न निर्माण करण्याकरिता, किम सर्वनामाचे तिन्ही लिंगातले 3 टेबल. तसेच हे 7 ककार जर तुमचे चांगले लक्षात असले, पाठांतर असले, त्यांचा अर्थ ज्ञात असला, तर तुम्हाला कोणताही प्रश्न, कोणतंही वाक्य प्रश्नार्थक करता येईल, प्रश्न निर्माण करता येईल. प्रश्न निर्माणम कथम. प्रश्न निर्माण कसे करायचे. पहिलं वाक्य बघा. शिक्षिका सुधाखंडेन लिखती. परीक्षेमध्ये सुद्धा असाच प्रश्न येतो. एक वाक्य येतं आणि वाक्याच्या खाली त्या विशिष्ट एखाद्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केली असते, तो शब्द अधोरेखित केलेला असतो आणि त्या शब्दाच्या ठिकाणीच तुम्हाला प्रश्नार्थक शब्द जोडायचा असतो. आता बघा. शिक्षिका सुधाखंडेन लिखती. शिक्षिका खडूने लिहिते. आता सुधाखंडेन याचा प्रश्न करायचा आपल्याला, तर कसं करावं लागेल. सोपी प्रक्रिया सांगतो आपल्याला. अगोदर ज्या शब्दाची खाली अंडरलाईन केलेली आहे, म्हणजे जो शब्द अधोरेखित केलेला आहे, त्या शब्दाची विभक्ती ओळखायची, वचन ओळखायचं आणि लिंग ओळखायचं. तर बघा. सुधाखंडः या शब्दाची तृतीय विभक्ती होते सुधाखंडेन आणि एक वचन होतं. म्हणून सुधाखंड हा शब्द पुल्लिंग असल्यामुळे किम सर्वनामाच्या पुल्लिंगच्या टेबलमध्ये जायचं आणि त्याची तृतीय विभक्तीचं एक वचन घ्यायचं आणि ते इथे जोडायचं. कह कौके
कम कौ कान केन किम सर्वनामाचं पुल्लिंगातील कह या टेबलमधलं तृतीयाचं एक वचन आहे केन, म्हणून सुधाखंडेन या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही केन शब्द लिहायचा की प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. शिक्षिका केन लिखती. दुसरं वाक्य बघा, रामः सीतायै फलानी यच्छती. राम सीतेला फळे देतो. आता या ठिकाणी सीतायै या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. मग त्याची विभक्ती कोणती आहे, वचन कोणतं आहे आणि लिंग कोणतं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. जर ते ओळखता आलं तरच तुम्हाला पुढे प्रश्न निर्माण करता येईल. तर ते ओळखता यावं याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, सोपी महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्हाला मागील सर्व टेबल, तक्ते, देव, वन, माला, नदी, वारी, मती, रवी हे जे सर्व आहेत सर्वनामाची आणि नामाची क्रियापदाचे सर्व टेबल तक्ते पाठांतर करायचे, तोंडपाठ पाहिजे ते. तर बघा, सीता शब्द स्त्रीलिंगी आहे आणि सीतायै चतुर्थीचं एक वचन आहे, म्हणून तुम्हाला किम सर्वनामातील स्त्रीलिंगाच्या टेबलमध्ये जावं लागेल, म्हणजे काच्या टेबलमध्ये जावं लागेल. का के काहा, काम के काहा, कया काव्याम काभिही आणि चतुर्थीचे एक वचन आहे कस्यै. म्हणून इथं सीता शब्दाचे चतुर्थीचे एक वचन, तसं का टेबलमधील चतुर्थीचं एक वचन घ्यायचं कस्यै, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. रामः कस्यै फलानी यच्छती. राम कोणाला फळे देतो. तिसरं वाक्य बघा, चटका निवासाय नीडम रचयती. चटका म्हणजे चिमणी, निवासाय म्हणजे राहण्याकरिता, नीडम म्हणजे घरटे, रचयती म्हणजे बनविते, तयार करते. तर इथं निवासाय या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, ते चतुर्थीचं एक वचन आहे, म्हणून त्याकरता चतुर्थीच्या रूपाचं सर्वनाम जरी घेतलं तरी चालेल किंवा एक विशिष्ट सर्वनाम जे सप्तककार आपण वर पाहिले, किम कुत्र कती कदा कुतः कथम किमर्थम. तर किमर्थम हा शब्द आहे, हा तुम्हाला चतुर्थी विभक्ती करता वापरता येतो. म्हणून या ठिकाणी कस्मै असंही चालेल, पण त्याऐवजी किमर्थम जर वापरलं तर अधिक उपयोगी आणि अधिक उत्तम असेल. चटका किमर्थम नीडम रचयती. चिमणी कशाकरिता घरटे बनविते. उत्तर, चटका निवासाय नीडम रचयती. अशा प्रकारे शब्द वाक्य आणि त्या वाक्यावर पुन्हा प्रश्नार्थक वाक्य तयार करता येतं. चतुर्थ वाक्य बघा, सा सुस्वरम गायती. ती सुस्वर गाते. तर या ठिकाणी प्रश्न कसा होईल, ती कशी गाते, तर कसे याच्याकरता सर्वनाम आहे कथम सप्तककारामध्ये. किम कुत्र कती कदा या ठिकाणी कुतः नंतर कथम जे सर्वनाम आपलं अव्यय आहे, कथम हे अव्यय आहे, तर हे याचा अर्थ होतो कसे. म्हणून सा कथम गायती, ती कसे गाते, याचा उपयोग करून आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकतो. प्रतिपदम ककार कथम प्रयुज्यते. प्रत्येक पदाला ककाराची योजना कशा प्रकारे केली जाऊ शकते. एक वाक्य आहे आणि त्या प्रत्येक वाक्याला आपण प्रश्नार्थक करू शकतो. प्रत्येक शब्दाला कशा प्रकारे करू शकतो तर ते आपण पाहणार आहोत. खूप सुंदर अशा प्रकारे हे व्याकरणाचा भाग आहे आणि तो तुम्ही समजून घ्या. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठती. अमेय गृहे म्हणजे घरी, सायंकाले म्हणजे संध्याकाळी, पंचकाव्यानी म्हणजे 5 काव्ये, ज्ञानार्थम ज्ञानाकरिता, उच्चैः जोरात, पठती वाचतो. अमेय घरी संध्याकाळी 5 काव्ये ज्ञानाकरिता जोरात वाचतो. आता प्रत्येक शब्दाला आपण अंडरलाईन देऊया. पहिला शब्द अधोरेखित करा. तर या ठिकाणी अमेय प्रथमा एक वचन आहे, म्हणून त्या ठिकाणी येणार कह. कह गृहे सायंकाले पंचकाव्याने ज्ञानार्थम उच्चैः पठती. कोण घरी संध्याकाळी 5 काव्ये ज्ञानाकरिता जोरात वाचतो. उत्तर आहे अमेय. तर अमेयाच्या ठिकाणी प्रश्न कसा होईल,
कह. आता गृहे शब्द जर घेतला तर गृहे शब्द सप्तमी आहे, तर कस्मिन होऊ शकतं किंवा त्यापेक्षा उत्तम कुत्र. अमेयः कुत्र सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठती. अमेय कुत्र म्हणजे काय? कुत्र म्हणजे कुठे. आधी आपण अमेय घेतला तर अमेयच्या ठिकाणी प्रश्न निर्माण केला कहने. आता आपण गृहे शब्द घेत आहोत आणि गृहे शब्दाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्याकरता कुत्र वापरता येतो. अमेयः कुत्र सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठती. तर अमेय कुठे संध्याकाळी 5 काव्य ज्ञानाकरता वाचतो. आता आपण सायंकाले या पदाला अधोरेखित करू. सायंकाले म्हणजे संध्याकाळी, तर प्रश्न कसा होईल? कदा म्हणजे केव्हा. अमेयः गृहे कदा पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठती. आता आपण पंचकाव्यांनी 5 काव्ये याला जर अधोरेखित केलं तर त्याकरिता प्रश्न निर्माणसाठी किम वापरावं लागेल. किम ज्ञानार्थम उच्चैः पठती. अमेयः गृहे सायंकाले किम ज्ञानार्थम उच्चैः पठती. अमेय घरी संध्याकाळी काय ज्ञानाकरिता जोरात वाचतो. आता पुढील शब्दावर जर आपण अंडरलाईन केली, शब्दाखाली अधोरेखित केला तर त्याकरिता ज्ञानार्थम ज्ञानाकरिता तर प्रश्न निर्माण करण्यासाठी किमर्थम वापरावा लागेल. अमेयः गृहे पंचकाव्यानि सायंकाले पंचकाव्यानि किमर्थम उच्चैः पठती. कशाकरता जोरात वाचतो? उत्तर ज्ञानार्थम. त्यानंतर उच्चैः या अव्ययाच्या ठिकाणी जर खाली जर आपण अंडरलाईन केली म्हणजेच अधोरेखित केला तर या वाक्याचा प्रश्न निर्माण करण्याकरिता कथम हे अव्यय वापरावं लागेल. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम कथम पठती. कसे वाचतो? उत्तर उच्चैः जोरात वाचतो. आता तुम्हाला प्रश्न दिले, त्यात तुम्हाला सोडवायचे. कसे सोडवायचे? लक्ष द्या. ककारांचा उपयोग करा किंवा किम सर्वनामाचा उपयोग करा आणि ते प्रश्न सोडवा. प्रश्न निर्माणार्थम उचितम पर्यायम चिनुत. प्रश्न निर्माणाकरिता योग्य पर्याय निवडा. आकाशे मेघाः गर्जन्ति. आकाशामध्ये मेघ गर्जना करतात. मग या ठिकाणी मेघाः हा जो शब्द आहे समजा अधोरेखित आहे, तर या ठिकाणी प्रश्न निर्माणार्थक असं सर्वनाम तुम्हाला करायचं आहे. तर काय करणार? कह किंवा के दोन पैकी तुम्हाला एक योग्य लावायचा आहे. तर बघा, मेघाः पुल्लिंग आहे, कोणती विभक्ती आहे? प्रथमा, आणि वचन कोणतं आहे? बहुवचन. म्हणजे देवः देवौ देवाः, तसं मेघः मेघौ मेघाः. मग किम सर्वनामाच्या पुल्लिंगाच्या टेबलमध्ये जावं लागेल, म्हणजे कहच्या टेबलमध्ये जावं लागेल. कह कौ के. तर इथं योग्य असणार मेघाच्या ठिकाणी के. आकाशे के गर्जन्ति. दुसरं वाक्य, छात्रैः शाला शोभते. छात्रैः या शब्दाखाली समजा अंडरलाईन आपण केली, हा शब्द अधोरेखित केला. छात्र शब्द पुल्लिंग आहे, त्यानंतर याची विभक्ती आहे तृतीया, वचन आहे बहुवचन. म्हणून किम सर्वनामाच्या कहच्या टेबलमधील पुल्लिंग टेबलमधील तुम्ही तृतीयाचं बहुवचन घ्या. कह कौ के कम कौ कान केन काभ्याम कैही. इथं योग्य असेल ते कैही. तृतीय वाक्य बघा, खगानाम समूहः गगने वर्तते. या ठिकाणी खगानाम हे अधोरेखित करूया. खगानाम खग शब्द आहे आणि त्याची षष्टीचं बहुवचन, म्हणून इथे सुद्धा खग शब्द पुल्लिंग आहे, तर मग केशाम घ्यावं लागेल, कारण कासाम घेतं तर स्त्रीलिंग होईल. म्हणून केशाम समूहः गगने वर्तते. खगानाम केशाम. खगानाम सुद्धा षष्टीचं बहुवचन आणि केशाम सुद्धा षष्टीचं बहुवचन. कासाम सुद्धा षष्टीचंच बहुवचन आहे, परंतु ते स्त्रीलिंगी आहे, आणि खग शब्द पुल्लिंगी आहे म्हणून केशाम.
चतुर्थ वाक्य, शिक्षकांप्रती आदरः आवश्यकः. शिक्षकांप्रती आदर आवश्यक असतो. कारण शिक्षकांप्रती आदर, शिक्षकांप्रती श्रद्धा ही माणसाला, त्या विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त करण्यास समर्थ असते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सुद्धा सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्यतेंद्रियः. हे अर्जुना, जो मनुष्य श्रद्धावान आहे, तत्पर आहे आणि संयतेंद्रिय आहे, त्याला लवकर ज्ञान प्राप्त होते. तसं जे गुरुजी, जे शिक्षक, जे आचार्य, जे सर आपल्याला शिकवितात, त्यांच्या प्रती प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा आदर असावाच. आदर जर नसेल तर जेवढं ज्ञान मिळावं अशी अपेक्षा असते तेवढे ज्ञान मिळत नाही. म्हणून शिक्षकांप्रती आदर असलाच पाहिजे. आता या ठिकाणी शिक्षकान हा शब्द आहे, याला आपण अधोरेखित करत आहोत. शिक्षकान शब्द द्वितीय विभक्ती आहे आणि बहुवचन आहे. तर इकडे सुद्धा कान हा शब्द द्वितीय बहुवचन आहे. केशाम न वापरता कान हा शब्द वापरा. शिक्षकांप्रती आदर आवश्यक. शिक्षकांप्रती कान प्रती आदरः आवश्यकः. कान प्रती. पाचवं वाक्य बघा, अहम अनंतरम भोजनम करोमी. मी नंतर भोजन करतो. या ठिकाणी कदा किंवा कुत्र या दोनपैकी काय घ्यायचं आहे तुम्हाला? कुत्र म्हणजे कुठे आणि कदा म्हणजे केव्हा. तर काय वाक्य योग्य असेल? हे समजा अनंतरम आहे, मी नंतर भोजन करतो. मी केव्हा भोजन करतो? तर या ठिकाणचा कदा घ्यावा लागेल. बघ, अहम कदा भोजनम करोमी. मी केव्हा भोजन करतो. सहावं वाक्य, ते पठनाय विद्यालयं गच्छन्ति. ते पठन करण्यासाठी, शिकण्यासाठी विद्यालयात जातात. या ठिकाणी पठनाय शब्द अधोरेखित करायचा. ते शिकण्यासाठी विद्यालयात जातात, परंतु कशासाठी जातात असा प्रश्न जरा करायचा. कशासाठी याकरिता किमर्थम वापरायचा. ते किमर्थम विद्यालयं गच्छन्ति. अशा प्रकारे पठत बोधत, वाचा आणि जाणून घ्या. आचार्य अयि छात्रः अद्य वयं प्रश्नोत्तरी माध्यमेन क्रीडामः. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रश्नोत्तरी या माध्यमाने खेळूया. रेणुका यह उत्तरती स खलु ज्ञानपती. आणि जो उत्तर देईल तोच खरोखर ज्ञानपती असेल. पश्यामः कह भवती ज्ञानपती. आता पाहूया आपण कोण होतो ज्ञानपती. आचार्य वदत, सांगा. ऋषे रचय रामायणम इति ब्रह्मदेवः कम आदिशत. ऋषी रामायणाची रचना करा असे ब्रह्मदेवाने कोणाला आदेश केला. श्वेता आचार्य अहम वदामि. आचार्य मी सांगते. ऋषे रचय रामायणम इति ब्रह्मदेवः महर्षी वाल्मिकीम आदिशत. हे ऋषी, आपण रामायण रचना करा असे ब्रह्मदेवाने महर्षी वाल्मिकींना आदेश दिला. आचार्य शोभनम श्वेते. श्वेता अतिशय छान. अधुना द्वितीय प्रश्न. आता दुसरा प्रश्न. महाभारतम केन लिखितम. महाभारत कोणी लिहिले. महेश आचार्य महाभारतम गणेशेन लिखितम. महाभारत हे गणेशजींनी लिहिलं. आचार्य बहुसम्यक, अतिशय छान. महर्षी व्यासेन महाभारतम रचितम. महर्षी व्यासांनी महाभारत रचले. गणेशेन तत् लिखितम. आणि गणेशजींनी ते लिहिले. महेश साधू साधू, छान छान. त्वमपि ज्ञानपती. तू सुद्धा ज्ञानपती झालास. अधुना तृतीय प्रश्न. आता तिसरा प्रश्न. भगवान सूर्य कस्मै कवचकुंडलानी दत्तवान. भगवान सूर्याने कोणाला कवचकुंडल दिलीत. प्रतीक्षा म्हणते. आचार्य अहम वदामी. आचार्य मी सांगते.
मी बोलते. भगवान सूर्य कर्णाय कवचकुंडलानी दत्तवान. भगवान सूर्याने कर्णाला कवचकुंडल दिलीत. आचार्य उत्तमम, छान. अर्जुन पाशुपताश्रम कस्मात् प्राप्तवान. अर्जुन पाशुपतास्त्रम कस्मात् प्राप्तवान. अर्जुनाने पाशुपत नावाचे अस्त्र कोणापासून मिळविले, कोणाकडून मिळविले. विशाल आचार्य. अर्जुन पाशुपतास्त्रम शंकरात प्राप्तवान. अर्जुनाने पाशुपत नावाचे अस्त्र शंकरापासून प्राप्त केले. आचार्य शोभनम शोभनम, छान छान. युष्माकम सामान्य ज्ञानम उत्तमम अस्ति. तुमचं जे सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, ते अतिशय छान आहे, उत्तम आहे. भवन्तः सर्वेपि ज्ञानवंत भवन्तु. तुम्ही सर्वही ज्ञानवान व्हावे, ज्ञानवान व्हा. छात्रः ज्ञान धन्यवादः आचार्य. आचार्य आपणास धन्यवाद. हा जो संवाद या ठिकाणी आचार्य आणि विद्यार्थ्यांचा, या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न विचारला बघा. ऋषे रचय रामायणम, ऋषे रचय रामायणम इति ब्रह्मदेव कम. काय विचारला? कम. कम आदेशात. तर त्याचं उत्तर वाल्मिकी महर्षीम. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाभारतम केन लिखितम. तर उत्तर आहे गणेशेन लिखितम. नंतरचा प्रश्न आहे, भगवान सूर्य कस्मै कवचकुंडलानी दत्तवान. तर कर्णाय. अर्जुन पाशुपताश्रम कस्मात प्राप्तवान. उत्तर आहे शंकरात प्राप्तवान. अशा प्रकारे वाल्मिकीमय, तर प्रश्नार्थक मध्ये कम आला. त्यानंतर गणेशेन आहे, तर प्रश्नामध्ये केन आला. कर्णाय आहे, तर प्रश्नामध्ये कस्मय आला. आणि शंकरात आहे, तर प्रश्नामध्ये कस्मात आला. तर ते तुमचं लक्षात यावं याकरिता हा संवाद या ठिकाणी दिलेला होता. एतेन प्रकारेण कक्षायाम व्यक्तिशः गणशः प्रश्नोत्तरी माध्यमेन क्रीडत. अशाच प्रकाराने वर्गामध्ये व्यक्तिशः किंवा गणशः म्हणजे समूहाने किंवा वैयक्तिक प्रश्नोत्तरी माध्यमेनं आपण खेळावे. म्हणजे तुमचं प्रश्न निर्माण करतं. हा जो प्रश्न आहे तो तुमच्या जीवनात प्रश्न निर्माण करणार नाही. म्हणजे परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न आल्यानंतर तो कसा सोडवा असा तुम्हाला कधीच प्रश्न निर्माण होणार नाही. ते तुम्हाला सहज सोडवता येईल. हे प्रकरण व्यवस्थित अभ्यासा आणि चांगले मार्क मिळवा.